यानंतर बघूयात इतरही बजेटच्या संदर्भातल्या बातम्या। सरकारनं 7 IIT, IIM आणि 3000 ITI सुरू केले, तर देशभरामध्ये 390 नवीन विद्यापीठं उभी राहिली। तर येणाऱ्या काळामध्ये 15 नवे एम्स रुग्णालय सुरू करणार अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन। देशात नवी 149 विमानतळ उभारणार। विमान वाहतूक क्षेत्राचा मागील 10 वर्षात कायापालट झालाय। विमानतळांची संख्या दुप्पट होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांची अधिकाधिक व्यवस्था करणार। देशात लवकरच आत्मनिर्भर तेलबियाणं अभियान। मोहरी, तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। कृषी क्षेत्रामध्ये 55 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प। कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी नवी योजना राबवणार, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। दुग्ध विकास योजनेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार। भारत सर्वाधिक दूध उत्पादक देश बनवणार, तर पशुपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा। मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग उभारला असून मच्छीमारांच्या रोजगारामध्ये 55 लाख नव्या संधी उपलब्ध होणार, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। 80 कोटी लोकांना मोफत धान्याचं वाटप। गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारचे अनेक कामं, सीतारामन यांचं वक्तव्य। लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा।